श्री स्वामी समर्थ. धनु राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवे संकेत आणि संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता मार्गीतील का? करिअरमध्ये प्रगतीची अपेक्षा पूर्ण होईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सुसंवादी बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जिव्हाळा वाढेल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आणि तुमच्या धाडसी, आशावादी आणि प्रामाणिक स्वभावामुळे एखादी मोठी संधी तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या आत्मविश्वासाला आणि सकारात्मक दृष्टिकोनाला अधिक बळ देणारी ठरत आहे. नवीन विचार, नवीन योजना आणि नवीन लोकांशी होणारा संपर्क तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. मात्र प्रत्येक गोष्टीत घाई करण्याऐवजी संयमाने आणि विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक राहील. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, अनुभव आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी, उत्साह आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती त्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. तुमचा आशावादी दृष्टिकोन आणि पुढे जाण्याची वृत्ती अनेक अडचणींवर मात करण्यास मदत करेल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन शक्यतांचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत इतरांवर प्रभाव टाकू शकते. काही नवीन जबाबदाऱ्या ठेवाव्या लागू शकतात, पण त्या भविष्यातील प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील. नोकरीत बदल करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी मिळू शकतात. परदेशी संपर्क किंवा दूरच्या ठिकाणांशी संबंधित व्यवहार लाभदायक ठरू शकतात. कायदेशीर किंवा सरकारी कामांमध्येही सकारात्मक प्रगती होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास दुप्पट होईल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या थोडा दिलासा मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल. मात्र उत्पन्न वाढल्यामुळे खर्चही वाढू शकतो. प्रवास, शिक्षण, घरगुती गरजा किंवा धार्मिक कार्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा. मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी अनपेक्षित धनप्राप्ती आनंद देऊ शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन या आठवड्यात सुखद आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. काही कौटुंबिक प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघू शकतो. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि उत्साही वाटेल. पालकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे अभिमानाची भावना निर्माण होईल. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचं आयोजन होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला विशेष आनंद देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नात्यातील काही जुने गैरसमज दूर होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुमच्या सकारात्मक स्वभावाने प्रभावित होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. काही जोडप्यांसाठी एकत्रित प्रवासाचे योग दिसून येतात. आरोग्य जीवन. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. शारीरिक ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. मात्र कामाचा अतिरेक टाळणे आवश्यक राहील. नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. पचनसंस्था, यकृत किंवा वजनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन कमी करा. योग, व्यायाम आणि चालण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे चांगले योग आहेत. व्यवसाय, शिक्षण किंवा धार्मिक कारणांसाठी प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात, परंतु ते लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नवीन ठिकाणे आणि नवीन व्यक्तींचा परिचय तुमच्या विचारविश्वाला नवीन दिशा देऊ शकतो. परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा आणि नवीन प्रेरणा मिळेल. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा आठवडा विशेष अनुकूल राहू शकतो. धार्मिक कार्य, पूजा,
जप आणि ध्यान यामध्ये रुची वाढेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. आध्यात्मिक विचारांमुळे मनातील अस्वस्थता कमी होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. दानधर्म आणि समाजसेवेच्या कार्यातून मानसिक समाधान मिळेल. श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतील. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा राहू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे अपेक्षित यश मिळू शकते. संशोधन, तत्त्वज्ञान, कायदा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील. उपाय: दररोज भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रेय यांची उपासना करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घाला. गुरुजनांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदल, आर्थिक बाबतीत सुधारणा, कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक अनुभवता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेत योग्य नियोजन आणि संयम राखल्यास हा आठवडा अनेक शुभ परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते, ज्यांचा तुमच्या भविष्यातील वाटचालीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढलेली दिसेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत काही नवीन संधी समोर येऊ शकतात. मनात असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पावले पडतील. एकंदरीत हा आठवडा स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा आहे. धन्यवाद.